तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ 5 ऑगस्ट 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार जळगाव जामोद यांच्या मार्फत निषेध निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। तसेच महिलांविषयी अपमानास्पद भाषा सहन केली जाणार नसून अशा वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत असल्याचे नमूद करण्यात आले। यावेळी विधानसभा अध्यक्ष रंगराव देशमुख, तालुकाध्यक्ष संजय धुर्डे, डॉक्टर प्रशांत दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष पराग अवचार, माजी युवक जिल्हाध्यक्ष शेख जावेद, माजी शहराध्यक्ष मोहम्मद अतिक, बांधकाम सभापती हमीद भाई, लोकेश सुलताने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर उद्गारून असे बेताल वक्तव्य केले। गुंगी गुडिया या शब्दाचा उच्चार केला, परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हे माहीत नाही की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा महाराष्ट्र आहे आणि त्याचा वारसा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जपत आहे। यामध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सन्मान सुद्धा केला जातो। आता नुसतेच दादा जरी गेले असले तरी दादांनी पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा दादा म्हणून करून ठेवला। त्यामुळे असे बेताल वक्तव्य करणाऱ्याच्या कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता खैर करणार नाही व सुनेत्रा वहिनी यांनी नुसतेच आपले विधानसभेमध्ये महिला सक्षमीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देऊन विधेयकसुद्धा पारित केले। अशा महिलांचा सन्मान करणारा हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, परंतु अशा जर महिलांचा अपमान करत असेल कोणी तर असा नीच नपुसक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुक्याच्या वतीने काल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह विधान केलं। त्यांनी बोलत असताना एक वाक्य उच्चारलं की गुंगी गुडिया म्हणून त्यांना संबोधलं, परंतु आदरणीय दादा ज्यावेळेस तत्कालीन इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस काँग्रेस समाजवादी पक्षाचे तत्कालीन सांसद डॉक्टर राममोहन लोहिया यांनी त्यावेळेस इंदिरा गांधींना गुंगी गुडिया असं संबोधलं होतं संसदेमध्ये। ज्यावेळेस असं संसदेमध्ये डॉक्टर साहेबांनी संबोधलं त्यावेळेस काँग्रेसने अक्षरशः काँग्रेस पक्षाने त्यावेळेस पूर्ण देशभर महिलांचा अपमान झाला या उद्देशाने पूर्ण वातावरण तापवलेलं होतं। जर काँग्रेसला हा शब्द वरती पडत नसेल तर दुसऱ्या कोणाला आपण संबोधण्याचा नैतिक अधिकार काँग्रेस पक्षाला आहे का? हा आमचा पक्ष आहे। हा आमचा सवाल आदरणीय प्रदेशाध्यक्षांना आहे। काँग्रेस पक्ष आम्ही मानतो की काँग्रेस पक्ष सदैव नैतिकतेच्या गोष्टी करते, महिलांचा सन्मान करते, परंतु कुठेतरी आताच्या काळात काँग्रेस आपली विचारधारा सोडून दुसरीकडे भरकटत आहे की काय असा सुद्धा सवाल आम्हाला या निमित्तानं या ठिकाणी विचारायचा आहे। आदरणीय दादांना मानणारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा फार मोठा वर्ग बहुजन समाजात या महाराष्ट्रात आजही आहे। दादा जरी आहेत नसले तरी आजही दादांना मानणारा खूप मोठा वर्ग या ठिकाणी महाराष्ट्रात आहे। सुनेत्राताई ह्या आम्हाला दादानंतर दैवत आहेत। आमच्या दैवतावर कोणी जर असं बोलत असेल तर आम्ही कदापि ते खपून घेणार नाही आणि या वृत्तीचा आणि या महिलेचा जो महिला भगिनींच्या माध्यमातून जो या ठिकाणी आपण अपमान केला त्या या प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। काँग्रेस पक्षाचा आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय